नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. माझ्या भावाचं लग्न होऊन 2 वर्ष झाले होते, तरीही घरामध्ये पाळणा काही हालतच नव्हता. एक दिवस तो घरात नसताना वहिनीला मी रडताना बघितलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली, तुमचा भाऊ खूप लवकरच दमून जातो, त्यामुळे आमच्यात 2 वर्ष झाले अजून काहीच होत नाही. असं म्हणताच ती माझ्याजवळ येऊन रडायला पुन्हा लागली. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, वहिनी, तुम्हाला जर काही हरकत नसेल तर मी तुमची प्रत्येक हौस पूर्ण करू शकेल. वहिनीने माझ्याकडे बघितलं व मला धरून रडू लागली. पुढे आमच्यामध्ये नक्की काय झालं ते तुम्ही आपल्या कथेमध्ये ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष. मी एक कंपनीमध्ये काम करणारा मुलगा. तसं आमचं कुटुंब हे मध्यमवर्गीयच आहे. घरामध्ये आई बाबा, माझा भाऊ, मी व वहिनी, आम्ही असं छोटं कुटुंब. त्यामुळे घरात आम्ही एकमेकांशी सगळे मिळून मिसळून राहायचो. माझा भाऊ हा प्रणित पहिल्यापासूनच जरा लाजकूर होता व काहीही झालं की सारखा आईजवळ जाऊन कुरकुर करणे हा त्याचा महत्त्वाचा विषय. शाळेमध्ये असताना सुद्धा जर काही झालं की तो आईजवळ यायचा व संध्याकाळी सगळं सांगत बसायचा. तो असा काही धीट वगैरे नव्हता. आम्ही आता तो मोठा असल्यामुळे त्याच्या लग्नासाठी त्याला मुलगी बघू लागलो. तो कामाला तसा चांगला असल्यामुळे मुलगी त्याला मिळण्यात काही उशीर लागला नाही. आम्ही शहरात राहत असल्यामुळे व शहरात आपलं कोणच नाही आहे म्हणून आम्ही त्याचं लग्न गावी जाऊन करायचं ठरवलं. आम्ही सगळे गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर आम्ही आमचा जुना वाडा त्या दिवशी छान प्रकारे स्वच्छ केला. आमचे नातेवाईक आम्हाला येऊन मदत करू लागले. सगळं स्वच्छ केल्यानंतर तसंही आम्ही लग्नाच्या 1 महिन्या अगोदरच गावाला गेलो होतो. सगळं सामाईन व मंडप टाकला. सगळे पाहुणे जमले, नातेवाईक आले. त्यामुळे खूपच लग्नाला मज्जा येणार यात काही दुसरा प्रश्नच नव्हता. पण एक होतं, मी अजून वहिनी कोण आहे हा फोटोच बघितला नव्हता. कारण जेव्हा त्याला मुलगी बघायला गेले तेव्हा मी कामाला असल्यामुळे मला ते काही बघता आलंच नाही. आता हळूहळू लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला. आम्ही सर्वजण त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. तो क्षण आला, तो म्हणजे माझ्या भावाचं लग्न. आता माझ्या भावाला घ्यायला त्या मुलीकडचे माणसं हळदीच्या दिवशी आले. आता आमच्या इकडे पद्धत असते की लग्नाच्या दिवशी आदल्या दिवशीच मुलगा हा नवरीच्याकडे जातो. मी माझ्या भावासोबत गेलो. त्यानंतर वहिनीकडचे लोकही खूपच छान होते. आता झालं असं का मी पहिल्यांदा वहिनीला बघितलं. खरंच वहिनी दिसायला खूपच सुंदर होती. माझ्या भावाला कशी काय मिळाली हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला व मी स्वतःशीच हसू लागलो. कदाचित बहुतेकीला त्याचा स्वभाव माहीत नसावा. लग्नानंतर जेव्हा त्याचा स्वभाव माहीत होईल तेव्हा कदाचित तिलाही पश्चाताप होईल हे मला कळालंच होतं. आता पुढे झालं असं, लग्न झालं. आम्ही सर्व आटोपल्यानंतर लग्न होऊन सुद्धा 10-12 दिवस गावीच राहिलो. लग्नानंतर असलेले सर्व विधी संपल्या. त्यानंतर आम्ही घरी म्हणजे शहराकडे निघालो. आता शहराकडे निघाल्यावर ती मुलगी शहरामध्ये नवीनच होती. आईने तिला गाडीमध्येच प्रत्येक गोष्टीची माहिती करून देत होती. तेव्हा मी आईला म्हणालो, अगं आई, वहिनीला आराम तर करू दे, घरी गेल्यावर सगळं सांगता येईल. असं म्हणताच वहिनीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जरा सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. कारण मी तिची काळजी करतोय हे तिला कळालं होतं. आता घरी आल्यानंतर आम्ही घरामध्ये छान रमून गेलो होतो. घरामध्ये एक व्यक्ती जास्त झाल्यामुळे आता घरातलं वातावरण जरा हसता खेळतं झालं होतं. हळूहळू दिवस गेले, महिने संपले व वर्षही लोटलं. पण अजून यांचं काही जमतच नव्हतं.
म्हणजे घरात पाळणा हा हलतच नव्हता. खूप वेळा तर मी सुद्धा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला योग्य वाटत नसल्यामुळे मी बोलणं टाळलं. आता एक दिवस झाला असं की भाऊ कामाला गेला होता, आई बाजारात व वडील मंदिरामध्ये. तेव्हा वहिनी घरामध्ये एकटीच होती व ती काहीतरी रडत असल्याचं मला जाणवलं. मी जवळ जाऊन विचारलं, वहिनी काय झालं, तुम्ही का रडत आहात? तेव्हा ती काहीच म्हणाली नाही. मी म्हणालो, वहिनी असं नाही करायचं, मी तुमचा मोठा दीर आहे ना, मला सांगा बघू नक्की काय झालंय. असं म्हणताच वहिनी अजूनच जोरात रडू लागली. मला वाटलं की दादाचं व तिचं भांडण झालं असावं व आई कदाचित काही बोलली असेल म्हणून ती मला सांगत नसेल. पण मी पुन्हा विचारल्यानंतर वहिनी म्हणाली की बघा ना, 2 वर्ष झालीत मला बाळावय, पण असं काहीच होत नाही आहे. तुमचा भाऊ काही प्रयत्नच करत नाही आहे व जेव्हा प्रयत्न करायला जातो तेव्हा दमून लवकरच झोपी जातो. त्यामुळे 2 वर्षापासून आमच्यामध्ये काहीच होत नाही आहे. असं बोलून वहिनी रडू लागली. मी वहिनीला शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वहिनी म्हणाली, तुम्हाला माहीत होतं का की तुमचा भाऊ असा आहे ते लग्नाअगोदर? मी म्हणालो, हो वहिनी मला माहीत होतं. तेव्हा ती म्हणाली, मग माझ्यासोबत अशी फसवणूक का करायची? मी म्हणालो, वहिनी मला माफ करा, पण तुम्हाला जेव्हा बघायला आले होते तेव्हा मी कामावर होतो. जर मी असतो सोबत तर तुम्हाला काहीतरी इशारा देऊन लग्नाला नकार दे असं सांगितलं असतं. तुमच्या इतक्या सुंदर मुलीचं आयुष्य वाया जाताना मला ते बघत बसणं योग्य वाटलं नसतं. वहिनीने माझ्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर तिने मला मिठी मारली व रडू लागली. ती म्हणाली, खरंच तुम्ही खूप छान आहात. एखाद्या मुलीबद्दल इतका प्रेमळ विचार करणारा मुलगा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितला आहे. ती म्हणाली, कदाचित माझं लग्न तुमच्यासोबत झालं असतं तर सगळं आयुष्य मी हसत हसतच जगले असते. आता एवढं बोलून मी वहिनीचं डोकं वरती उचललं व तिचे डोळे पुसले. तिला म्हणालो, वहिनी हो ना, कदाचित आपल्या दोघांचं लग्न झालं असतं तर मी तुम्हाला कसलीच कमतरता भासवून दिली नसती. वहिनी म्हणाली, हो असं म्हणत ती खाली बघू लागली. मी विचारलं, वहिनी काय झालं? तेव्हा ती म्हणाली, बघा ना, जर विचार करून तुम्हाला जर काही करता आलं तर. असं म्हणताच वहिनी पुन्हा रडू लागली. मी वहिनीला म्हणालो, वहिनी तुम्ही रडू नका, मी तुमची प्रत्येक हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. असं म्हणताच वहिनीने मला मिठी मारली. आता हे सगळं चालू असतानाच मी वहिनीच्या कानात हौस म्हणालो, तुम्हाला आयुष्यामध्ये हवं नको ते सगळं मी बघत जाईल व कदाचित तुमच्या पाळणा हलवायचं कामसुद्धा मीच करेन. असं म्हणताच वहिनीने मला अजूनच घट्ट पकडलं. तेवढ्यातच आता हळूहळू मी वहिनीला जवळ घेऊ लागलो. वहिनीवर हात फिरवू लागलो. तशी वहिनी चांगलीच रंगात येऊ लागली. मला कळालं होतं की वहिनीसाठी ते खूप करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी जरा आईला फोन केला व बाबांनाही. आई म्हणाली, अरे बाबा मला इथं मार्केटमध्ये भेटलेत, आम्हाला काही काम असल्यामुळे आम्ही थोडं बाहेर झालो आहे, यायला उशीर होईल. व भावाचा यायचा घरी प्रश्नच नव्हता, तो रात्री कधीही उशिराच कामावरनं येतोय हे मला माहीत होतं. आता आम्हाला दोघांनाही दिवसभर मोकळीक मिळणार होती. आता मी फोन ठेवला, घराच्या सर्व खिडक्या व दरवाजे बंद केले व वहिनीकडे आतमध्ये खोलीत आलो. वहिनी माझी वाट बघतच बसली होती. मला बघताच वहिनी माझ्यावर पडली. आम्ही दोघेही पूर्ण दिवसभर एकमेकांसोबत चांगलंच खेळत होतो. वहिनीला माझ्यासारखा पिळदार शरीरयष्टी असलेला गडी पहिल्यांदा मिळाला होता, त्यामुळे ती माझ्यासोबत खूपच खेळ रंगात आणत होती. खूप वेळ झाल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 तास आम्ही लगातार करत होतो. वहिनीलाही खूपच मजा आली होती. आता मी म्हणालो, वहिनी आता पुरे झालं, आपण असंच रोज घरात कोण नसलं की छान प्रकारे करत जाऊ. वहिनीने सुद्धा होकार दिला. लग्नानंतर वहिनीच्या तोंडावर मला पहिल्यांदा इतका आनंद दिसला होता. जर आपल्यामुळे कोण आनंदी होत असेल तर आनंद द्यायला काय कमतरता.
तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगा. धन्यवाद.